एका बैलजोडीचं सगळंच काम करतं। बैलजोडीपेक्षा जास्तीचं फवारणीचं काम करेल, कांदा कापूस पेरणीचं काम करेल। मिनी ट्रॅक्टरची किंमत आज 10 लाखाच्या घरात जाते। त्या किमतीचं व्याजच 1 लाख रुपये वर्षाला। त्या सव्वा लाखात मी सगळे अवजार देतोय व्याजाच्या किमतीत। दुसरा मुद्दा असा आहे, ह्याचं वजन कमी असल्यामुळे तुडवा होत नाही। 3 व्हीलर असल्यामुळे कमी जागेत वळतं। एकरी 1 लिटर पेरणी पाळी आणि कोळपणीसाठी, फवारणीसाठी फक्त अर्धा लिटर। सगळी कामं शेतकरी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कुठल्याही जुन्या मोटरसायकलवरती करू शकतो। त्याला इथं हायड्रोलिक सिस्टीम सुद्धा दिलेली आहे। रामराम शेतकरी बांधवांनो, आज शेतकऱ्यांना सततचा पडणारा दुष्काळ, मग तो ओला असो की कोरडा, याच्यामुळे काय व्हायला लागले, उत्पन्नाची शाश्वती राहिली नाही। यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये खर्चामध्ये बचत करणं हे अतिशय गरजेचं झालेलं आहे। आणि खास शेतकऱ्यांची अशी बचत व्हावी म्हणून शेतकऱ्यांना आंतरमशागत यंत्र हे मोटरसायकल वरती बनवून दिलेलं आहे, जे की एका बैलजोडीचं सगळं काम करतं। म्हणून त्याचं नाव नंदीराज असं ठेवलेलं आहे। एका बैलजोडीचं सगळंच काम करतं। बैलजोडीपेक्षा जास्तीचं फवारणीचं काम करेल, कांदा कापूस पेरणीचं काम करेल। याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, जुन्या मोटरसायकलला, शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेल्या कुठल्याही जुन्या मोटरसायकलला 2 व्हीलरला 3 व्हीलर मध्ये कन्वर्ट करतो आम्ही। त्याला गिअर बॉक्स बसवलेला आहे। आता हे न्यू व्हर्जन आहे आमचं हायड्रोलिक मॉडेल। त्याला मागे मारुती कारचा गिअर बॉक्स आम्ही अल्टर केलेला आहे। म्हणजे मोटरसायकलची ताकद मागे मारुती कारच्या गिअर बॉक्स मधनं अजून वाढवली आहे। म्हणजे स्पीड कमी केली आणि ताकद वाढवली आहे। त्याच्यामुळे काय शेतकऱ्यांना आता ऑप्शन आलेत, इथनं रिव्हर्स गिअर, पुन्हा मारुती कारला येणारे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असे आपल्या कामाच्या हिशोबानं स्पीड वापरण्यासाठी गिअर बॉक्स आम्ही दिलेला आहे। त्याला इथं हायड्रोलिक सिस्टीम सुद्धा दिलेली आहे। म्हणजे ऑइल पंप वरती ते हायड्रोलिक सुद्धा खाली वरती होतं। आणि पाठीमागे हे मल्टीपर्पज यूज असं हे कल्टिवेटर दिलेलं आहे, ज्याच्यावरती सगळ्या पिकांची पेरणी, हे पेरणी यंत्राचा बॉक्स आहे। ज्यावेळेस पेरणी करायची त्यावेळेस हाच बॉक्स ह्याच्यावरती शेतकऱ्यांनी ऍडजस्ट करायचा आहे। सगळ्या पिकांची पेरणी, सगळ्या पिकामध्ये पाळी, सगळ्या पिकामध्ये कोळपणी, सगळ्या पिकामध्ये फवारणी आणि 5 क्विंटल वजन ओढणारी ट्रॉली, अशी सगळी कामं शेतकरी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कुठल्याही जुन्या मोटरसायकलवरती करू शकतो। एकरी 1 लिटर पेरणी पाळी आणि कोळपणीसाठी, फवारणीसाठी फक्त अर्धा लिटर। सर, मिनी ट्रॅक्टरचं म्हणजे कसं आहे, रोगापेक्षा विलाज भयंकर झालाय शेतकऱ्यांसाठी। कारण मिनी ट्रॅक्टरची किंमत आज 10 लाखाच्या घरात जाते। त्या किमतीचं व्याजच 1 लाख रुपये वर्षाला। ते सव्वा लाखात मी सगळे अवजार देतोय व्याजाच्या किमतीत, अवजारासहित। दुसरा मुद्दा असा आहे, ह्याचं वजन कमी असल्यामुळे तुडवा होत नाही। शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे, 3 व्हीलर असल्यामुळे कमी जागेत वळतं। म्हणजे नंदीराज हे नाव सार्थ करतं, बैला एवढ्या जागेत वळतं 3 व्हीलर असल्यामुळे। त्याचं वजन कमी असल्यामुळे तुडवा करत नाही। झाडावरून जरी चाक गेलं तरी झाडाचं नुकसान होत नाही। हे सगळे शेतकऱ्यांचे फायदे आहेत। शेतकऱ्यांना अशी प्रोसिजर आहे, अगोदर शेतकऱ्यांनी याची सगळी व्हॉट्सअपवर आमच्याकडनं माहिती घ्यायची। त्यांना कोणकोणती अवजारे लागतात, कोणतं मॉडेल लागतं। आता हे हायड्रोलिक मॉडेल आहे, हे साधं मॉडेल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रोलिक नाहीये। तर हे मॉडेल सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडे। मग जे मॉडेल लागतं त्या मॉडेलचे आम्हाला बुकिंग करायची, साधं हायड्रोलिक, त्यानुसार आम्ही सगळं बनवून ठेवतो। ऑफ सीझनला 4 ते 5 दिवसात देतो आणि सीझन मध्ये 20 ते 30 दिवस म्हणजे महिन्यापर्यंतचा अवधी लागतो। ज्या शेतकरी बांधवांना हे बनवायचं आहे त्यांनी बीड परळी रोडवरती, बीड आणि वडवणीच्या मध्ये ढेकनमोहा म्हणून गाव आहे, हायवेवरती HP पेट्रोल पंपाच्या जवळ आमचं लोकेशन आहे। नंदीराज बाईक बुल एजन्सी। माझं नाव बाप्पासाहेब डावकर आहे। माझा मोबाईल नंबर आहे 9852021111 9852021111। तर आता शेतकरी बांधवांनी सुरुवातीला आम्हाला ऑर्डर टाकायची आहे, बुकिंग करायची आहे, कोणतं मॉडेल काय पाहिजे। आम्ही ज्या दिवशी त्यांना बोलू त्या दिवशी एखाद्या बोलेरो पिकअप टेम्पो मध्ये स्वतःची मोटरसायकल टाकायची आणि सकाळी 9 वाजता आमच्या शॉपला पोहोचायचं। 4 ते 5 तासामध्ये आम्ही शेतकऱ्याच्या 2 व्हीलरला 3 व्हीलर मध्ये कन्वर्ट करून ही मागची अवजार सगळे अटॅच करून टेस्ट करून टेम्पो मध्ये भरून देत होता। याच्यामध्ये साधं मॉडेल घेतलं तर 55,000 मध्ये वखरपाळी आणि कोळपणी देतोय, हायड्रोलिकला 65,000 मध्ये देतोय। बाकी पेरणी यंत्र 24,000चं आहे, ट्रॉली 22,000ची आहे, फवारणी यंत्र 16,000चं आहे। बाजाराच्या चढ उतारानुसार किमतीमध्ये बदल होऊ शकतो। ट्रॅक्टर बनवून घेऊन जा।